सद्गुरू वाचून या सापडेना सोय, धरावे ते पाये सद्गुरू बाळूमामाचे. बाळूमामाच्या नावानं चांग भले. मित्रांनो, मामाने वापरलेले जे साहित्य आहे त्याचा संग्रह. मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. मित्रांनो, मी रात्री आलो आहे सासरवाडीत आलो म्हणजे का ते तुम्हाला सांगतो. आज आहे 24 फेब्रुवारी. आज आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस. आणि लग्नाचा वाढदिवस आम्ही काही करणार नाही आहे. कारण का सांगतो तुम्हाला, लग्नाचा वाढदिवस का करणार नाही ते तुम्हाला सांगतो. कारण ज्यावेळी आमची सासूबाई वारली ती तारीख होती 24 फेब्रुवारी 2023 आणि आज आहे 24 फेब्रुवारी 2025. म्हणजे आमच्या सासूबाईला वारून 2 वर्षे झालेले आहेत. ज्यावेळी आमचा लग्नाचा वाढदिवस होता त्याचवेळी सासूबाई वारलेले आहेत. त्यामुळं लग्नाचा वाढदिवस आम्ही करणार नाही. आज होतं फोटोपूजन. फोटोपूजन आहे. हाय सासूबाईंचा फोटो आणि हाय सासऱ्यांचा फोटो. सासूबाई ज्यावेळी वारली त्यानंतर लगेच दुसऱ्या महिन्यात 2 महिन्यानंतर सासरी वारली आणि नंतरनं गेल्या वर्षी आजी वारलेली. म्हणून आम्ही काय लग्नाचा वाढदिवस साजरा करणार नाही आहे मित्रांनो. आणि मालकीनीला पण कसं आहे, ज्यावेळी लग्नाचा वाढदिवस असेल त्यावेळी आठवतो आहे ते म्हणजे 24 फेब्रुवारी 2023 सकाळीच. मी ज्यावेळी आलो आहे मी 9:30, आता वाजले 9:30, ह्या टायमालाच सासूबाईंचं निधन झालं होतं. म्हणजे ह्या वेळेलाच. चला तर आता तुम्हाला जाणार आहे आपण निघव्याला. आणि आता माझी दीदी आणि तिकडे निर्णयाची मुलगी आहे. काय करायलीस बाळा तू? अजून आंघोळ करायला नाहीत बघा हिनं. तू कितीस का करा नाहीस? चपात. आणि तू कशात करणार आहेस? आता आपण निघाले निघव्याला. कारण शेळ्यासनी वैरण वगैरे टाकायची आहे. वैरण काल आणून ठेवलेली आहे थोडी आणि आज काय कुट्टी करून टाकायची. येणार का तू? हां, आमची दीदी अजून आंघोळ करायला नाही त्यामुळे इथं थांबणार आहे आणि मी येणार आहे संध्याकाळी. ओके मित्रांनो, मी आलो आहे आता शेतात. आता पाणी पाजायचं आहे आपल्याला लावणीला आणि जे हत्तीगावात लावलं आहे त्याला. आता इकडं पाणी चालू केलं आहे बघा. आवाज कसा येतोय बघा. खतरनाकच आवाज. खत वगैरे आपण टाकलेलं आहे इकडे बघा, पाहू शकता. खत वगैरे टाकलेलं आहे आणि आता पाणी पाजून घेणार आहे. खत टाकलं आहे, युरिया आणि गोळी हे 2 टाकले. कारण लावणीला जरा ताव येऊन दे म्हणून आपण युरिया आणि गोळी टाकलेलं आहे. हे आपलं शेत बघा, पाहू शकताय. आता इकडं पाणी चालू आहे बघा. पाणी कसं येते. आलं बघा, पाहू शकता. आलेलं आहे पाणी. अजून ताव नाही, अजून ताव येणार बघा. जे लावले आलं हत्ती गावात जे लावले त्याला आधी पाणी पाजून घेणार. आणि हे आता शेरडांसाठी मित्रांनो पाणी बनवले नाही काय. हे बघा, ही आपली शेरडे, हे पालवं आणि हे 2 पाटा आणि ही शेळी, ही एक आणि ही एक आणि ही एक, 3. आणि ही थोडीशी घोळी आणलेली आहे कारण सकाळचं तेवढंच जरा घालायला पोट भरते त्यांची. बघा आता जरा सोडले, अर्धाच आपण सोडतोय बघा. घाण काढूया. घाण काढलेली आहे सर्व. आणि ही कोंबडी लंगडी झालेली आहे. ही एक खुडूक झालेली आहे. आणि आता ह्याला आपण रवणीला बसवणार आहे. टोचते कशी बघा. आता अंडा आहे बघा. हे बघा अंडे कसं घेते बघा ते. हे अंडे कशी घेते बघा. आता हिला आपण रवणीवर बसवणार आहे. 10-12 अंडे आहेत. सकाळी तरी मी बघितलेलीत एक 8, 9 आणि एक 10.
धांडे आहेत, धांड्यावर बस. मित्रांनो, आता आपण आलोय श्री क्षेत्र आदमापूर येथे दर्शन घेण्यासाठी सद्गुरू बाळूमामांचे. मी वेदिका आणि मालकीन. काय दीदी झोपत होती, आता उठले. पाठीमागं मंदिर आहे. चला तर आपण दर्शन घेऊया सद्गुरू बाळूमामांचे. बाळूमामाच्या नावानं चांग भले. चला, आजच्या नावानं चांग भले. इकडे बघा, बाळूमामाच्या नावानं चांग भले. त्रिशा सापडे ना सोय धरावे ते पाय सद्गुरू बाळूमामाचे. बाळूमामाच्या नावानं चांग भले. मित्रांनो, आता आपण दर्शन घेतलेलं आहे सद्गुरू बाळूमामांचे. आतमध्ये फोटो काढण्यास सक्त मनाई आहे, त्यामुळे बाहेर रात्रीचं दर्शन तुम्हाला घडवतो बघा बाहेरूनच. आणि इकडे बघा जे भक्त मंडळी लांबून आलेले आहेत ती झोपत आहेत बघा, पाहू शकताय. दिंडी लांबून आलेले ते आता इथं दिंडी आहे त्यांची. आणि प्रत्येक जे भक्त मंडळी लांबून आलेले ते झोपत आहेत. आणि पाहू शकता सद्गुरू बाळूमामांचे मंदिर. सद्गुरू वाचून सापडे ना सोय धरावे ते पाये सद्गुरू बाळूमामाचे. बघा इकडे बघ तरी बाळूमामाच्या नावानं चांग भलं. बघा आमची दिदी कशी करते, हे बघा अशी करा. बघा इकडे बघ तरी बाळूमामाच्या नावानं चांग भलं. बघा आमची दिदी कशी करते, हे बघा अशी करा. दिदी रडा लागलेली बघा. चला बघ, खेळणं घ्यायचं ना. कुठलं पाहिजे, काय पाहिजे तुला सांग, काय पाहिजे. चला 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 आता आपण खेळणी घेणार आहे. सद्गुरू वाचून सापडे ना सोय धरा ते पाय आधी आधी. आजच्या नावानं चांग. सद्गुरू वाचून सापडे ना सोय धरा ते पाय आधी आधी. आता आपण मित्रांनो सद्गुरू बाळूमामांचा प्रसाद घेण्यासाठी आलेलो आहेत. सद्गुरू बाळूमामा देवालय आदमापूर. किती 9:45 वाजलेले आहेत. चला चला अन्न छत्रकडे जाण्याचा मार्ग. चला दिदी वगैरे आम्ही निघाला मेवणे पाहुणे. सद्गुरू वाचून सापड्यानं सोय धरावती पाया दिली. सद्गुरू बाळूमामाच्या नावानं चांग बने. सद्गुरू वाचून सापड्यानं सोय धरावती पाया दिली. सद्गुरू वाचून. इथं आपण आता प्रसाद घेणार आहे सद्गुरू बाळूमामांचा. काय खेळणे आणि इथे सर्व भक्त मंडळी असतात प्रसाद घेण्यासाठी. मामांचा प्रसाद आहे, तो मामांचा प्रसाद आहे. मामांचा बाळूमामांचा प्रसाद आहे काय आमके होय. आत्ती कधी आली या जा, कधी आली या उशीर. लक्ष द्या नाही का तुम्ही. जा जा बघा नाही घेऊन जा. इकडं प्रसादासाठी भात नीट करत आहेत बघा महिला, पाहू शकताय. आणि इकडं बाळूमामांचा प्रसाद. मित्रांनो, इथे मामाने ज्या वस्तूंचा वापर केलेला आहे त्या वस्तूंचा संग्रह आहे. कोल्हापुरी चप्पल, फेटा वगैरे सर्व काही बघा. आणि मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद, आभारी आहोत. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.